नमस्कार. मी आशुतोष टिळक. 1 जून ते 7 जून 2024 या आठवड्याच्या आर्थिक बातम्या घेऊन तुमच्या समोर हजर झालो आहे. सुरुवात करूया या आठवड्याच्या हेडलाईन्सला. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवे असाल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सुरुवात करूया हेडलाईन्स पासून. बऱ्याच हेडलाईन्स होत्या. सेबी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होती. सेबीने भरपूर सारे नवीन रूल्स आणलेले आहेत आणि आरबीआयचा पॉलिसीचा दिवस होता आजचा. त्याच्यामुळे आरबीआयची पॉलिसी या सगळ्यामध्ये हायलाइट होती. जगभरातल्या काही सेंट्रल बँकांनी त्यांचे रेट घटवले. व्याजदर खालती येण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे का असा प्रश्न विचारावा वाटावा, पण तू भारतामध्ये सिच्युएशन थोडीशी वेगळी होती. नेमकं काय आहे आपण अधिक डिटेल्स मध्ये बघणार आहोत. 3 आणि 4 जून 2024 हे खरंच भारताच्या शेअर बाजाराच्या इतिहासातले आठवणीत राहावे असे दिवस ठरले. मोठ्या प्रमाणावर हेवी व्हॉल्यूम तर झालेच, परंतु ऍक्टिव्हिटी भरपूर झाली. प्लस काहींचा तर असा दावा आहे की म्युच्युअल फंडांनी त्या दिवशी जे काय खरेदी करायला त्यांनी टाकले म्युच्युअल फंडाचे युनिट्स, त्यांना 4 तारखेचे मिळाले नाही, त्यांना 5 तारखेचा एनएव्ही मिळाला. नेमकं काय झालं, कसं घडलं, मायनस का झालं, काय चालू काय झालं हे पण बघणार आहोत. आयटीसीच्या शेअर होल्डर्सनी त्यांचं डीमर्जर हॉटेल बिझनेसचं मंजूर केलं. एक बिझनेस आयटीसीच्या टोटल मधून बाहेर पडला. याच्या पुढे नेमकं काय असेल, कसं असेल याच्याकडे आपण बघणार आहोत. एफपीआय सेलिंग इन इंडियन कॅपिटल मार्केट, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स सेलिंग अगदी जोरात जोरात सुरू झालं. पहिल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्हिटी एफपीआयची दिसून आली. एअरलाइन्स थ्रेटन टू लिव्ह इंडियन मार्केट्स. आत्ता आत्ता जगाच्या बाजारात, जगाच्या नकाशावर येत चाललेलं भारताचं एव्हिएशन सेक्टर मध्ये जीएसटी मोठ्या प्रमाणात डोकेदुखी ठरतो का असा एक विचारण्याची एक शक्यता तयार झाली. आणि नेमकं काय होईल, कसं होईल हा एक क्वेश्चन उभा राहिला. सेबी मॅन्डेट्स स्ट्रीमलाइन सिक्युरिटी डिलिव्हरी. डायरेक्टली क्लिअरिंग हाऊस कडून माझ्या अकाउंटमध्ये नेमकं काय आहे याच्याविषयी पण आपण अधिक जाणून घेणार आहोत. मिनिमम प्रमोटर कॉन्ट्रीब्युशन इन स्टार्टअप इज. स्टार्टअप्सचं जे काय मोठ्या प्रमाणात फंडिंग घेतली जाते त्याच्यामुळे त्यांच्या प्रमोटरचं त्याच्यामध्ये असलेलं हिस्सेदारी कमी होते. त्याच्याविषयी सेबीने काही गोष्टी केल्या आहेत. तो आहे आयपीओचे रूल्स टायटन करून 31 पॉइंटचा एक इश्यू आणलेला गेलेला आहे. ट्रान्सपरन्सी करवली गेलेली आहे. आणि रुमर मॉंगरिंग जे काय चालायचं की बाजारामध्ये काही रुमर्सच्या न्यूज येऊन फिरायच्या, काही काही चालायचं आणि कंपनीचे शेअर पाडले जायचे किंवा वाढवले तरी जायचे, याच्याही विषयी सेबीने काही गोष्टींची ऍक्शन घेतलेली आहे. आपण टप्प्याटप्प्याने या सगळ्याकडे बघणार. आरबीआय होल्ड्स रेट्स स्टडी. काय झालं की आरबीआय पॉलिसीचा हा दिवस होता. 4 वर्सेस 2 च्या मेजॉरिटीमध्ये वोट झाला मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये. आणि त्यांचं जे काय होतं 3 दिवसाची पॉलिसी संपत्यावर रेपो रेट हायलाइटेड जो बेंचमार्क होता तो 6.5 वर फिक्स राहिला. While the MPC took note of the disinflation achieved so far without hurting growth, it remains vigilant to any upside risk to inflation, particularly from food inflation, which could possibly derail the path of disinflation. Hence, monetary policy must continue to remain disinflationary and be resolute in its commitment to align inflation to the target of 4% on a durable basis. असं शक्तिकांत दास यांचं हे वाक्य होतं. फूड इन्फ्लेशन हे एक आहे आणि येत्या काळामध्ये मान्सून भारतात एंटर करतोय, भारतात झालेला आहे, महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन बसलेला आहे आणि याचा पुढचं नेमकं काय असणार आहे, काय होणार आहे याच्याबद्दलची एकूणच टोटलच्या ज्या काय गोष्टी आहेत त्याच्याविषयी हायलाइट बोलल्या. इन्फ्लेशन इज इझिंग बट द फायनल लेग ऑफ दिस डिसइन्फ्लेशन जर्नी मे बी टफ, असं त्यांचं एक वाक्य होतं. आणि ते काही चुकीचं नाहीये. आत्ताच्या घडीला कोअर इन्फ्लेशन जे आहे ते बऱ्यापैकी फूड इन्फ्लेशनच्या आसपास येऊन बसलेलं आहे. इनफॅक्ट
भारताचं फूड इन्फ्लेशन हे आता कोअर इन्फ्लेशन झालं आहे का, की जे फारसं हलायला तयार नाहीये, विच इज नॉट मुव्हिंग एनिवेअर, असा एक प्रश्न विचारावा अशी परिस्थिती तयार झालेली आहे. आणि ते थोडंफार खरं पण आहे. एनबीएफसी लोन बुक ग्रोथ मध्ये झालं असं होतं, नोव्हेंबर महिन्यामध्ये आरबीआयने मोठ्या प्रमाणावर ऍक्शन घेतल्या होत्या आणि एनबीएफसी ना बँकांनी दिलेला जो काही पैसा पुरवण्याचा होता तो हर्ट थांबवून टाकलेला आहे. त्याच्यामुळे एनबीएफसी वर मोठ्या प्रमाणावर कर्ज बाहेरून घेण्याची गरज होते आहे. त्यामुळे काही एनबीएफसी आता म्युच्युअल फंडांकडे गेलेल्या आहेत, काहींनी बॉन्ड मार्केटकडे जायला सुरुवात केली आहे आणि बजाज हाऊसिंग फायनान्स फंड रेझिंग प्लॅन मध्ये जे आयपीओ येतो आहे बजाज हाऊसिंग फायनान्सचा, तो याचाच एक भाग आहे असं म्हणायला जागा आहे. त्यांचं वाक्य ज्यांना व्हिडिओ हॉल्ट करून ऐकायचं असेल, वाचायचं असेल ते वाचू शकतात. पॉलिसीच्या स्टेटमेंट मधलंच हे वाक्य आहे. ऑन रेकॉर्ड डिव्हिडंडच्या बाबतीमध्ये त्याच्यामधलं जे हायलाइट आहे ते कॉन्टिंजंट रिझर्व्ह बफर 6.5% नेऊन बसवला आहे. जो आधी 6% होता तो वाढवला गेला आहे आरबीआयच्या बॅलन्स शीट स्ट्रेंथला वाढवून. प्रुडन्स इज ॲट द कोअर ऑफ अवर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असं शक्तिकांत दास म्हणतात आणि इज अ कम्प्लिटली नॉर्मल थिंग. सीआरबीला वाढवलं जात आहे आणि आरबीआयला 2,11,000 करोडच्या बाबतीमध्ये दिला गेला एक मोठा रेकॉर्ड डिव्हिडंडचा याच्यामध्ये मेन्शन झालं, जे आरबीआयच्या लिक्विडिटी मेजर्सच्या बाबतीमध्ये हायलाइट करणारं होतं. आणि बँकांच्या आत्ताची जी काही लिक्विडिटी आहे, ऍडव्हान्स, सरप्लस, डेफिसिट, या सगळ्या बाबतीमध्ये एक काळजी करायला लावणारी गोष्ट बँकांचे कंटिन्यू हाय राहिलेले डिपॉझिट्स, क्रेडिट डिपॉझिट रेशो थोडासा ऍडव्हर्स कडे सरकणं, बँकांकडे फारसे डिपॉझिट नसणं आणि याच्यामुळे बँकांच्या लोन ग्रोथवरही होणारा परिणाम, हाही शक्तिकांता दास यांच्या आजच्या पॉलिसी मधला एक हायलाइट होता. पण या आजच्या पॉलिसी मधला एक मोठा हायलाइट जो होता तो ऑटो रिप्लेनिशमेंट ऑफ फास्टॅग अँड एनसीएमसी कार्ड. साध्या भाषेत सांगतो की जर मी फास्टॅग मध्ये अमाऊंट टाकली, ती वापरली गेली आणि संपायला आली तर एखाद्या टोल बूथवर मी अडवला जातो, आयदर ते आउटडेटेड झालं आहे, अमाऊंट नॉट सफिशियंट असं काहीतरी समोर येतं आणि ते एक हॉल्ट झाल्याची परिस्थिती येते. आता असं होईल की तुमचं फास्टॅग किंवा नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे तुमच्या एखाद्या बँक अकाउंटला कनेक्ट केलं जाईल आणि त्याच्यामध्ये टॉपअप करण्याचा, ऑटो टॉपअप करण्याचा एक मार्ग अवेलेबल होईल अशी एक शक्यता तयार झालेली आहे. बघायचं नेमकं काय होतं. डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म याच्यामध्ये अनेक सारे फ्रॉड होतात. नेटवर्क लेवल इंटेलिजन्स, रिअल टाइम डेटाचा वापर करता यावा आणि सिक्युरिटी सेफ्टी वाढावी यासाठीचा एक हा मोठा हायलाइट होता. रिझर्व्ह बँकेचे याच्या संदर्भातले मेजर्स बरेच आहेत. मिटिगेट फ्रॉड्स, प्रिव्हेंट अँड मिटिगेट फ्रॉड साठी त्यांच्याकडे असलेला जो काही डेटा अवेलेबल करण्याची गरज होती, आरबीआय कडे तो आहे आणि याचा वापर सगळ्यांना व्हावा पेमेंटच्या सिस्टीम मध्ये. ग्रोइंग इन्स्टन्स ऑफ डिजिटल payment frauds, however, highlight the need for a system-wide approach to prevent and mitigate such frauds. It is therefore proposed to establish a digital payment intelligence platform for network level intelligence and real-time data sharing across the digital payments ecosystems. त्यांचं स्टेटमेंट होतं या बाबतीमध्ये. आणि ऑटो रिप्लेनिशमेंट ऑफ युपीआय लाईट 2022च्या सप्टेंबर महिन्यामध्ये युपीआय लाईट इंट्रोड्यूस केलं गेलं. एक छोट्या अमाऊंटचे जे काय होते, 100 रुपये किंवा 200 रुपयाच्या आतले व्यवहार, हे करायला कोड देण्याची गरज लागू नये म्हणून एक 500 रुपयापर्यंत तुमच्या अमाऊंट मध्ये असावं, जे विदाऊट तुम्ही काही पिन टाईप न करता देखील व्यवहार व्हावे आणि ते फास्ट व्हावे, याच्यासाठी हा इंट्रोड्यूस केला होता. याचा वापर करून जर काही प्रमाणामध्ये इझी होत असेल वापर, याचे ऑटो रिप्लेनिशमेंट जर होत असेल तर फार एक उत्तम गोष्ट आहे. ही पण एक हायलाइट होती.
आजच्या आरबीआय पॉलिसीची असं म्हणता येईल. त्यांचं हे स्टेटमेंट आहे, तुम्हाला वाचायची इच्छा जर असेल तुम्ही वाचू शकता. इज ऑफ मेकिंग स्मॉल पेमेंट. आणि 3 आणि 4 जून च्या बाबतीमध्ये हा एक माझा प्रश्न होता चंद्रशेखर टिळक सर आमच्या पॉडकास्ट मध्ये झालेला. तुम्ही त्या बाबतीमध्ये बघू शकता. माझ्या काही शॉर्ट्स मध्ये पण मी त्याला हायलाइट केलं होतं माझ्या या चॅनलवर, तुम्ही इतर ठिकाणी त्याला शोधू शकता. इंडियन स्टॉक मार्केट विटनेस्ड अ पिरियड ऑफ इंटेन्स व्हॉलॅटिलिटी ऑन जून 3rd and 4th, लिव्हिंग मेनी इन्व्हेस्टर्स बिवेल्डर्ड. या बाबतीमध्ये राहुल गांधींनी देखील प्रश्न विचारला होता, जेपीसीची मागणी केली होती. आणि आताच्या या लोकसभेमध्ये ज्या वेळेला एक सक्षम विरोधी पक्षनेता असेल, मला असं वाटतं की आता यावेळेला विरोधी पक्ष जेपीसीच्या मागणीसाठी पूर्णपणे तयार बसण्याच्या याच्यात आहेत. आणि हा मुद्दा येणाऱ्या काळामध्ये असू शकतो. शपथविधी 9 तारखेला आहे. नेमका त्याच्यानंतर हे सगळं वातावरण, हवामान सगळं काय चालतं, कसं चालतं हे बघावं लागेल, याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. येस, फिअरिंग अ पिरियड ऑफ पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी विथ अ लेस दॅन डॉमिनंट रुलिंग पार्टी. आतापर्यंत झालं असं की 2014 मध्ये इलेक्शन मध्ये 2014च्या इलेक्शनच्या नंतर बीजेपीला सिंगल हँडेडली 273च्या पेक्षा अधिक जागा मिळाल्या. 2019च्या काळामध्ये देखील 300 पेक्षा जास्त सीट्सच्या एकट्या पार्टीने कमवून आणलेल्या होत्या. त्याच्यामुळे यावेळेला जेव्हा बीजेपीला 240च्या आसपास जागा मिळायला लागल्या सिंगल कमळाच्या चिन्हावर, त्यावेळेची सिच्युएशन बीजेपीसाठी त्रासदायक ठरायला लागली. त्यामुळे आता चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांसारख्या अनप्रेडिक्टेबल आणि मजे हुए खिलाडी, मी चंद्रबाबू नायडूंविषयी फारसा ऐकलेलं नाहीये, पण तू या बाबतीमध्ये एक गोष्ट हायलाइट ही करावी लागेल की आता चंद्रबाबू नायडू हे एका अशा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व्हायला निघाले आहेत ज्यांच्याकडे राजधानी नाहीये. 2014 मध्ये ज्या वेळेला सिस्टीम आली होती, ज्या वेळेला ती तयारी आलेली होती, नवीन राज्य तयार करण्याची काँग्रेसने केलं, त्यावेळेला असं ठरलं की आंध्र प्रदेशची राजधानी ही नव्या तेलंगणाची राजधानी 10 वर्षासाठी कॉन्स्टंट राहील. जगनमोहन रेड्डींनी असं म्हणलं होतं की कुर्नूल ही ज्युडिशियल राजधानी असेल. त्यांच्यानंतर तुमचा विशाखापट्टणम ही एका राजधानी असेल. अशा 3 वेगळ्या राजधान्या त्यांच्या वेगवेगळ्या कारणांसाठी करण्याचे ठरलं होतं. परंतु टीडीपी सत्तेमध्ये आल्यानंतर अमरावती नावाचं एक शहर परत एकदा हायलाइट मध्ये येईल का, आणि त्याच्यामुळे सिमेंट कंपन्या परत एकदा हायलाइट होतील का. सिमेंट कंपन्या, सिमेंट स्टॉक्स, साऊथ बेस्ट सिमेंट स्टॉक्स हायलाइटेड. मला नाव घ्यायची इच्छा नाहीये, पण मी काय म्हणतोय मला माहित आहे. चलूया पुढच्या बातमीकडे. न्यू लिस्टेड हॉटेल कंपनी आयटीसी या एका कंपनीच्या अंडर भरपूर सारे बिझनेस आहे. आयटीसी पेपर आहे, आयटीसी हॉटेल आहे, आयटीसी इन्फोटेक पण आहे, आयटीसी सिगरेट आहेत, आयटीसी ई चौपाल आहे, असे भरपूर बिझनेसेस आहेत. सिगरेट ही त्यांची कॅश काऊ आहे. हॉटेलचा बिझनेस हा कॅश निडेड बिझनेस, कॅपिटल निडेड बिझनेस आहे. आता याच्या डीमर्जर नंतर नेमकं याचं काय होतं, आणि म्हणूनच कदाचित आयटीसीने हे ठेवलेलं आहे एक पार्ट की कॅपिटलची ज्या वेळेला गरज लागेल त्यावेळेला 40% हिस्सा याच्यामध्ये असेल. प्रत्येक 10 आयटीसीच्या शेअरला तुम्ही होल्ड करणार असाल तर तुम्हाला एक शेअर आयटीसी हॉटेल्सचा मिळेल. आणि बऱ्यापैकी चांगल्या सुंदर मोठ्या हॉटेल्सचे मी फोटो बघितलेले आहेत. मला म्हणजे असं म्हणावं वाटतं की कुठेतरी त्या हॉटेलची काहीतरी व्हॅल्यू जरूर आहे. आणि या बाबतीमध्ये मी माझा एक पॉडकास्ट छोटासा केला होता, छोटा जुना माझा व्हिडिओ, त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही ऐकू शकता. अधिक माझं म्हणणं त्या बाबतीमध्ये लिस्ट होणार आहे पुढच्या काही काळामध्ये. अनाउन्स्ड इन जुलै 2023, एम्स टू अनलॉक व्हॅल्यू for ITC shareholders. Existing ITC shareholder will receive 1 share of ITC hotels for every 10 shares they hold. ITC will keep 40% holding in ITC hotels, असं ते सगळं आहे. आणि त्याच्यानंतर ब्रिटिश अमेरिकन टोबॅको या
कंपनीला काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये होल्डिंग स्वतःशी मिळेल. एक पॉसिबिलिटी अशी आहे की ती माणसं ते विकतील. त्यानंतर युटीआय स्पेसिफाईड अंडरटेकिंग ऑफ युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाला याचा एक स्टेक मिळेल. मोठ्या प्रमाणावर म्युच्युअल फंड्स हे होल्ड करतात. इंडेक्सचा हिस्सा आहे, त्यामुळे अनेक सारे इंडेक्स म्युच्युअल फंड्स त्याच्यामध्ये होल्ड करतील. त्याचं काय होईल हे खरं बघण्याची परिस्थिती आहे. त्यांच्याकडे आलेले शेअर्स देखील विकायला बाहेर पडतील. नवीन प्राइस डिस्कवरीचं ऍक्शन नेमकं कुठे असेल, काय असेल याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, बघावं लागेल. दॅट्स द ऑल थिंग. FPIs continues to be a seller. Foreign portfolio investors have withdrawn a significant amount of money from the Indian stock market in June so far. मे महिन्यामध्ये देखील त्यांनी मूवमेंट केली होती. याला पुढच्या माझ्या स्लाइड मध्ये हायलाइट करतो आहे. पण मे महिन्यामध्ये जे आपण मला त्याचा रेकॉर्ड मिळाला तो आहे 18,109 करोड, अराउंड 2.2 बिलियन इन कॅश मार्केट. IPO ला एक्सक्लूड करून हे तुम्हाला येतंय. This trend coincides with the highly anticipated Indian general elections, which culminated in results being announced on June 4. Notably, a record high of 12,436 crore, जवळपास $1.5 billion, was pulled out by FPIs on that very day, mirroring a broader market crash triggered by an election outcome. झालं असं की मोठ्या प्रमाणावर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स हे मोठ्या प्रमाणावर सेलिंग करत होते. या वर्षभरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांचा असलेला हिस्सा विकला आहे. याला अनेक सारी कारण आहेत. अमेरिकेमध्ये व्याजाचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. जगभरामधल्या इतर बँकांनी भलेही ते घटवलेले असतील, फेडरल रिझर्व्हने घटवलेले नाहीत, त्यामुळे त्यांना त्यांचं असलेलं गुंतवणूक घटवायची आहे. भारतामधलं सरकारची अनसर्टनिटी जरूर आहे आणि यावेळेचं सरकार हे फुल मेजॉरिटी नाहीये, हे हंग पार्लिमेंटचं सरकार आहे. आणि म्हणून फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सला असं काही अनालिस्टचं म्हणणं आहे की त्यांना स्मेलिंग और सेन्सिंग द सिच्युएशन ही जास्त बेटर जमली, त्यांनी रिड्यूस करायला सुरुवात केली. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सचे भारताच्या बाजारातले होल्डिंग्स हे हिस्टॉरिक लो ला येऊन बसले आहेत. ही एक अत्यंत काळजीची गोष्ट होती ज्याला हायलाइट केलं गेलं. Analysts point to the element of surprise in the election result as a key driver of FPI exodus. While the Bharatiya Janata Party BJP secured a victory, it fell short of the anticipated landslide win. This unexpected outcome, some argue, instilled a sense of uncertainty about a future political stability, prompting FPIs to pull out their investments. या बाबतीमध्ये राजकारण, अर्थकारण, गुंतवणूक या नावाचा मी एक पॉडकास्ट केलेला आहे. तुम्ही त्या बाबतीमध्ये अधिक जाणून घेऊ शकता, वाचू शकता, ऐकू शकता. FPIs were seller in May also. हे जे आहे मी थांबत नाहीये, पण एक छोटीशी तुम्हाला वाचायची असेल तुम्ही वाचू शकता व्हिडिओ म्यूट करून थांबून. एकच गोष्ट हायलाइट करतो या सगळ्यामध्ये की ज्या वेळेला मागच्या महिन्यामध्ये हे सगळं चालू होतं, जून महिन्यामध्ये 28 तारखेला JP मॉर्गनच्या एका अत्यंत फेमस इंडेक्स मध्ये भारताचा समावेश व्हायला सुरुवात होईल. 28 जूनला पहिलं 1% ऍडिशन होईल आणि ऍट द सेम टाइम स्टँडर्ड अँड पुअर्सनी भारताचे रेटिंग वाढवण्यासाठी आउटलुक जे आहे त्यांनी फेवरेबल केलेलं आहे. 2 वर्षाचा एक टिकटॉक चालू केलेला आहे घड्याळ. त्याच्याकडे बघून भारतामध्ये स्थिरता नेमकी काय असेल, कसं असेल, काय दिशेकडे जाईल हे बघण्याची एक सिच्युएशन आलेली आहे असं म्हणायला आता जागा आहे. बघूया काय होतं, कुठे होतं. वाचा, ज्यांना वाचायचं असेल ते वाचू शकतात. इंडियन टॅक्सेशन मे किल एव्हिएशन मार्केट. झालं असं आहे की जीएसटीच्या इन्क्लुजनमुळे भारताचं टॅक्सेशन सिस्टीम मोठ्या प्रमाणात बदललं. हा एक असा रिफॉर्म होता जो एक मोठं सरकार आल्यावर घेतला जाऊ शकत होता, कारण काही राज्यांना त्यांचे टॅक्स करण्याचे अथॉरिटी, टॅक्स करण्याचे अधिकार सोडून द्यावे लागले
आणि त्यामुळे जीएसटी मध्ये पेट्रोलचा समावेश, डिझेलचा समावेश, दारू अल्कोहोलचा समावेश हे अनेक साऱ्या राज्यांना नावडतं गोष्ट होती. त्यांना कंपेन्सेशन जे मिळणं अपेक्षित होतं ते कंपेन्सेशन कोरोनाच्या काळामध्ये त्रासदायक ठरलं, मायनस पॉईंट ठरला. त्यामध्ये चालला गेला, राज्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. आणि ज्यावेळेला कोरोना चालला गेला त्या टाइमला जेव्हा त्यांना बाहेर पडायचं होतं, या सगळ्यामध्ये एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गुंतवायची होती, पैसे वाटायचे, खर्च करायचे होते. वाटायचे म्हणजे त्यांच्या पेमेंटच्या बाबतीमध्ये पैसे वाटायचे होते. हे ज्या वेळेला चालू झालं होतं त्यावेळेला राज्यांकडे नव्हते आणि त्याच्यामुळे अनेक साऱ्या राज्यांचं असलेलं डेट बर्डन मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून आलं. त्याचा फटका हा एव्हिएशन सेक्टरला पण बसला आहे, कारण या देशामधल्या कामं करणाऱ्या काही फॉरेनच्या एव्हिएशन कंपन्यांना, एअर कतार असेल, अजून तुमचे सौदी एअरवेज असेल किंवा इतिहाद असेल, सौदी अरामकोच्या रिलेटेड एक काहीतरी एव्हिएशन कंपनी आहे, त्यांना पण झटका बसला आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा एक आय थिंक मीटिंग होती, त्याच्यामध्ये हे सगळं झालं. विली वॉल्श नावाचा त्यांचा डायरेक्टर जनरल होते. त्यांनी याच्यामध्ये बोलताना असं म्हटलं की वी आर व्हेरी कन्सर्न दॅट सम ऑफ द प्रपोजल्स वुड ऍक्च्युअली लीड टू एअरलाइन्स विथड्रॉइंग फ्रॉम द मार्केट. काही एअरलाइन्सच्या भारतामधल्या हेड ऑफिसेसवर डायरेक्टरेट ऑफ जनरल ऑफ जीएसटी च्या लोकांनी रेड टाकण्याचे किंवा इनपुट टॅक्स क्रेडिटच्या बाबतीमध्ये हा फ्रॉड आहे असं म्हणून त्यांच्यावर टॅक्सची हायर डिमांड लावण्याचे जे काही मॅटर घडले त्याच्यामुळे काळजी झाली आणि काही जण यातून बाहेर पडतील असं आपण एक पॉसिबिलिटी तयार झाली. काळजीचीच गोष्ट होती. याचं पुढे काय होईल याच्याकडे माझी नजर राहीलच. तोपर्यंत चलूया पुढच्या बातमीकडे. शेअर्स डायरेक्टली टू युअर डीमॅट अकाउंट फ्रॉम ऑक्टोबर 14. आता एक दिवसाचा किंवा ऍट द सेम टाइम सेम डे ट्रेड झाल्याच्या दिवशी 1 तासामध्ये T0 वगैरे चालू झालेला आहे. मॅटर असा होत होता की तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटमध्ये काही शेअर येऊन पडत होते आणि काही बाबतीमध्ये फ्रॉडचे पण बातम्या आल्या होत्या की हे शेअर ब्रोकरच्या अकाउंट मधल्या पडलेल्या शेअर्सना प्लेज केल्याची उदाहरणं आली, बाहेरच्या बाहेर विकून टाकल्याची उदाहरणं आली, इन्व्हेस्टर्सला ती मिळालीच नाहीत, त्याच्यामधला डिव्हिडंड काहींनी खाऊन टाकला, असं भरपूर काय काय व्हायला लागलं. त्याच्यामुळे सेबीचा हे एक ऍक्शन सुरू झाली की 14 ऑक्टोबर 2024 पासून क्लिअरिंग कॉर्पोरेशन डायरेक्टली माझ्या अकाउंटमध्ये हे ट्रान्सफर करेल. एक मधला ब्रोकरचा फक्त पार्ट चालला जाईल, जे आधी पूलमध्ये असायचं. ब्रोकरचं अकाउंट ऍज अ पूल म्हणून युज व्हायचं आणि ते त्यांच्या वेगळ्या क्लायंटच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर व्हायचे. आता काय होईल की आता हे होणार नाही, एक पार्ट त्याच्यामधला चालला जाईल आणि याच्यामुळे जी प्रोसेस आहे ती हळूहळू हायलाइट होईल. आणि माझ्या अजून एका पॉडकास्टमध्ये याच्या बाबतीमध्ये मी बोललो होतो की ज्या वेळेला T0 होईल, एका तासात सौदापुरती 1 आवर सेटलमेंटच्या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही पॉडकास्ट केला त्याच्यामध्ये म्हटलं होतं की ब्रोकरचं सिस्टीम थोडीफार बदलेल आणि त्याच्या भागामधले काही गोष्टी मी माझ्या एका आठवड्याच्या आर्थिक बातम्यांमध्ये पण घेतल्या होत्या, ते पण तुम्ही ऐकायला विसरू नका. वाचायचं असेल, ऐकायचं असेल तुम्ही वाचू शकता. चलूया पुढच्या बातमीकडे. बूस्ट फॉर आयपीओ ऑफ स्टार्टअप्स. असे स्टार्टअप्स ज्यांना आयपीओ करायचे, फॉर एक्झाम्पल फ्लिपकार्ट असेल, फोनपे असेल किंवा तुमचे इतर काही स्टार्टअप्स असतील. भारतामध्ये अनेक सारे स्टार्टअपनी त्यांचा जो काही बिझनेस आहे तो भारतामध्ये आणलेला आहे आणि त्यांच्या आयपीओच्या तयाऱ्या चालू आहेत. सेबीने याच्या स्टेपमध्ये जाऊन असं दिसतंय की त्यांना अशी हिरवी झेंडी दाखवली आहे की चला चला तुम्ही जाऊ शकता. मॅटर काय आहे साध्या साध्या प्रश्नामध्ये साध्या शब्दामध्ये समजून घेऊया. स्टार्टअप्स जेव्हा सुरू होतात तेव्हा त्यांच्यामध्ये फंडिंग त्या प्रमोटरला स्वतःच्या खिशातून टाकावं लागतं, नातेवाईकांच्या खिशातून टाकावं लागतं, मित्रमंडळींच्या खिशातून टाकावं लागतं. एंजल इन्व्हेस्टर्स येऊन बसतात आणि कंपनी सुरू होते. ग्रोथ झाली की ग्रोथसाठी नवीन भांडवल लागतं, पैसा उभारावा लागतो, सुरुवात करावी लागते,
करता 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 त्या माणसा त्या प्रमोटरचा जो काही स्टेक असतो तो छोटा 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 व्हायला लागतो. मग जेव्हा अशा वेळेला आयपीओ आणायचा असतो त्यावेळेला प्रमोटर म्हणजे नेमके कोण, फॅमिली जे असतात त्यांना पण समजायचं का, ते त्या प्रमोटरशिप मध्ये येतात का, या सगळ्याच्या बाबतीमधले जे लॉक इन होतो ऍटलीस्ट 20%चा जो सेमिनी रिझल्ट काढला होता की हे असलं पाहिजे, मोठ्या प्रमाणात डिस्क्लोज त्यांनी करवले होते. त्याचं पुढे काय होईल, कसं होईल, कोण असावे तुमच्या त्या फायनान्शियल इन्व्हेस्टर्सला पण याच्यामध्ये असावं का, अधिक इझी करवलेलं आहे. काही नियम सेबीने याच्यामध्ये बदलवलेले आहेत. याचा फायदा स्टार्टअपला जरूर होईल. पुढच्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्टअपची झडी लागणं चालू होईल असा अंदाज आहे. मोर डिस्क्लोजर्स इन आयपीओ फॉर कंपनीज. नुसतं स्टार्टअपच्या आयपीओ वर जाऊन कंपनी थांबलेली नाहीये. सेबीने 31 पॉइंट ऍडवायझरी इन्व्हेस्टमेंट बँकरला आणून दाखवली की तर तुम्हाला अधिकाधिक गोष्टी डिस्क्लोज कराव्या लागतील. नुसतं ऑडिओ व्हिज्युअलच्या याच्यावर जाऊन थांबू नका. डीपर डाईव्ह इनटू पास्ट डिलिंग, म्हणजे आयपीओ येण्याच्या आधी 18 महिन्यामध्ये काय डिलिंग घडले, न्यू एज कंपनी असली तर त्यांच्या बाबतीमध्ये काय करायचं आहे, त्यांच्या आयपीओ कसे असणार आहेत, मॅन्डेट डिस्क्लोजर केटरिंग टू सेगमेंट, हे एक्झॅक्टली सगळं चालू आहे. तुमचे वेगळा रिस्क कसे आहे, पेमेंट वाल्यांचं काय आहे, काही छोटे प्रॉफिटेबल जर ई सेलर्स असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये काय आहे, लॉजिस्टिक्स कंपन्या ज्या ई कॉमर्स कंपन्यांना केटर करतात त्यांचा एक वेगळा सध्या बिझनेस सुरू झालाय, त्यांचं नेमकं काय रिस्क ती पण आहे. या 31 पॉइंट ऍडवायझरी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाता येईल की रिगॉरस स्क्रुटिनी चालू झालेली आहे. कंपन्यांना आता फारसं काय लपवता येणार नाहीये. त्याचं कारण आहे की हिंडनबर्गच्या बाबतीमध्ये हे जे काय सगळं सुरू झालं हा एक हायलाइटेड होता की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, की एक ज्या वेळेला अकाउंटंट होता तो त्यांच्याच कुठेतरी नातेवाईकांच्या याच्यामध्ये होता, इकडचे तिकडचे इन्व्हेस्टर होते. असलेल्या इन्व्हेस्टर मध्ये जे मोठे फंड त्या इन्व्हेस्टर्स मध्ये होते त्यांचं डायरेक्ट इनडायरेक्ट संबंध कंपनीच्या प्रमोटरशी येतो असा संशय वाढायला सुरुवात झाली होती. हे कुठेतरी अधिक सुरुवात झाली, इन्व्हेस्टर एज्युकेशनला याच्यामध्ये हायलाइट व्हायला सुरुवात झाली. गरजेची गोष्ट आहे, सेबीचं एक अत्यंत महत्वाची गोष्ट. पण सेबी इथे येऊन थांबलेली नाहीये. रुमर्स, अशा अनेक साऱ्या बातम्या की ज्या वापरून कंपन्यांचे शेअर्स खालती खेचले जातात, त्यांच्या शेअर प्राइसवर गदा आणली जाते, शेअर प्राइसला दाबून टाकलं जातं. काही वेळा याचा फायदा प्रमोटरने घेताना दिसून आले आहेत. आणि म्हणून सेबीने असं म्हटलं की 1 जून पासून कंपन्यांना 24 तासात डिस्क्लोजर द्यावं लागेल. फॉर एक्झाम्पल XYZ कोणीतरी एक बँक आपलं नवीन QIP काढते आहे XYZ, चला मीडियामध्ये जर बातम्या फिरायला लागल्या तर त्या बँकेला 24 तासात उत्तर द्यावं लागणार आहे एक्सचेंजला. होईल काय की बँकेला आता हे पण लक्ष ठेवावं लागेल, लिस्टेड कंपन्यांना आतापर्यंत 100 टॉप 100च्या लोकांना करावं लागेल. आणि हे अत्यंत नॉर्मल आहे की जर तुम्ही टॉप 100 कंपन्या आहात तर तुम्हाला पब्लिकमध्ये तुमच्याविषयी नेमकी काय इन्फॉर्मेशन फिरवली जाते आहे हे पण बोलण्याची एक गरज तयार होऊन बसलेली आहे. अत्यंत गरजेचं आहे की इनिशियल फेज फोकसेस ऑन टॉप 100 कंपनीज. सेबी प्लॅन्स टू ब्रॉडन द ऍप्लिकेबिलिटी ऑफ दिस रेग्युलेशन स्टार्टिंग December 1st, 2024. The requirement to address market rumors within 24 hours will extend to the next 250 कंपनीज बाय मार्केट कॅपिटलायझेशन. म्हणजे आत्ता लार्ज कॅप, त्याच्यानंतर मिड कॅप आणि नंतर मग स्मॉल कॅपलाही हे आज ना उद्या होईल. की तुम्ही जर स्वतःला मोठे बनवता, मार्केटमध्ये तुमच्याविषयी नेमकं काय फिरतं आहे हे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे, ते तुम्हाला थांबवता आलं पाहिजे. म्हणजे कंपन्यांना आता रुमर डिस्क्लोजरचं एक मॅनेजमेंट चालू करावं लागेल. रुमरच्या बाबतीमध्ये स्टॉक प्राइस कडे पण आता लक्ष ठेवावं लागेल आणि मॅनेजमेंट त्याला काय म्हणतात मिसमॅनेजमेंट करणं प्राइसच्या बाबतीमध्ये याच्याकडे होऊ नये याच्याकडे पण सेबी लक्ष देते आहे. हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत, अत्यंत महत्वाच्या गोष्टी घडल्यात. हाऊ इट वर्क्स वाचायचं असेल ज्यांना बेनिफिट्स फॉर द इन्व्हेस्टर वाचायचं असेल ते
वाचू शकतात. थांबून चलूया पुढच्या बातमीकडे. इंडायसेस अँड कमॉडिटीज मोठ्या प्रमाणावर फ्लक्च्युएशन झालं, त्याच्यामुळे बीएसई सेन्सेक्स जवळपास 1% वरती येऊन थांबला. परंतु ते होण्याआधी बीएसई सेन्सेक्स 70,000च्या आसपास देखील जाऊन आला होता आठवड्याभरात. निफ्टी 2/3% म्हणजे 0.66% वर होता, पण ते होण्याच्या आधी 23,290 ला जाऊन थांबलेला निफ्टी हा 21,000च्या आसपास देखील घुटमळून आला. 76,693.36 ला बंद झालेला सेन्सेक्स काही सेकंदासाठी 70,000च्या आसपासही घुटमळून आला होता असं म्हणावं लागेल. म्हणावं कशाला लागेल, आहेच. निफ्टी बँक 49,803.20 ला बंद झालेला निफ्टी बँक जो 1.5% खालती आला, तो 46,000ला बऱ्यापैकी त्याच्या आसपास टेकून आला होता. त्याच्यानंतर 22,165.80 जवळपास 1% पडला निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस. 22,500च्या खालती जाऊन आला होता, त्याला टेकला होता आठवड्यामध्ये काही दिवसांसाठी. बीएसई मिड कॅप 44,000पासून सुरुवात झाली, 44,111.44 वर येऊन थांबले, जवळपास फ्लॅट. पण 39,000च्या आसपासही जाऊन आला बीएसई मिड कॅप. S&P बीएसई स्मॉल कॅप 1% वर तर होता, परंतु 48,731 वर येऊन थांबलेला बीएसई स्मॉल कॅप काही काळासाठी 43,000वरही येऊन थांबला होता. त्याच्यामुळे या आठवड्यामध्ये नेमकं कसं वाचावं हे लक्षात येत नाहीये. आणि हे या आठवड्याचं स्पेशल मेन्शन. तुमचं म्हणणं असेल की आशुतोष अदानी एंटरप्राइज का नाही घेतला? अदानी पोर्ट अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन सेन्सेक्स मध्ये एंट्री करतो आहे जून महिन्यामध्ये, माहित असेल तुम्हाला, म्हणून मी याला हायलाइट करवला. आठवड्याची सुरुवात 1600च्या आसपास झाली जरूर होती, परंतु 1200ला टच करून हा स्टॉक आता या आठवड्यात थांबला. त्यावेळेला 1,378 ला येऊन थांबला, 11% डाऊनफॉल सहन करून. अमेरिकेचे इंडायसेस ट्रेड होत होते 5,358.62, जवळपास 1.25% वाढ, 38,927.34 0.5% वाढीसह ट्रेड होता. नॅसडॅक कंपोजिट 1.25% थोडी अधिकची वाढ, 17,168.08 वर ट्रेड करत होता. शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळेला. डॅक्स परफॉर्मन्स इंडेक्स जर्मन मार्केट 18,557.26, जवळपास 0.5% वाढ त्याच्यामध्ये होती. जवळपास 0.5% तो घटला होता. त्याच्यामध्ये जी वाढ तुम्हाला दिसते आहे ती ईसीबीच्या रेट कटच्या न्यूजमुळे आली होती. 0.5% रेट कट झाली आणि कॅनेडियन मार्केटमध्ये पण भाव व्याजदर घट केली गेली, व्याजदराची कपात घडवून आणली गेली. सायकल कुठेतरी सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. कॅक 40 फ्रेंच मार्केट्स 8,000च्या आसपास ट्रेड करत संपले, 0.5% डाऊन जवळपास. आणि फुटसी ब्रिटिश मार्केट्स 8,245.37, 0.5%च्या आसपासची घट होऊन बंद झाले. सुरुवात तर जरूर होती, परंतु केअर स्टार्मर आणि ऋषी सुनक यांच्या डिबेट नंतर त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणावर लेफ्ट विंगर्स येऊन बसतील का असा जो एक पॉसिबिलिटी सुरू झाली, त्याच्यामुळे हे झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. क्रूड ऑइल घट चालू राहील असं सिच्युएशन आहे, परंतु $80 खालती टिकून राहिलं आहे. आणि त्यांची जी काय प्रोडक्शन कट आहेत ते 2025च्या पुढे पण चालू राहतील असं येऊन पडल्याने WTI हे दाखवतो आहे की $75 पर बॅरल मिळत असेल. $78 पर बॅरल म्हणजे ते दोघांमधला जो एक डिफरन्स होता तो $3 यायला लागलेला आहे. आणि हे घडून येत आहे. मुळात ब्रेंटचा टाइम थोडा थोडा हळूहळू मागे जायला लागलेला आहे आणि याच्या पुढे
जगभरातला जो इंडेक्स असेल ऑइलचा तो WTI नायमेक्स क्रूड असेल असं होण्याच्या सिच्युएशन मध्ये आलेला आहे असं दिसत आहे. पुढे चालूया. गोल्ड सोनं भारताच्या बाजारामध्ये घटलं होतं 71,410 ग्रॅम मध्ये आणि 91-92 हजारावर जाऊन पोहोचलं सोनं. 90,000च्या खालती आलं होतं. या होत्या या आठवड्याच्या बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत नमस्कार.